आपल्या सब्जेक्टचं नाव आहे ऑब्स्टेटिक अँड गायनॅकोलॉजी. तर आपण आज गायनॅकोलॉजी या पॉईंटवर आपण मेन फोकस करणार आहेत. त्यामध्ये आहे गायनॅकोलॉजिकल काही डिसऑर्डर्स आहेत. गायनॅकचे ज्या वेळेला केसेस येतात हॉस्पिटलमध्ये, सो त्या केसेसमध्ये कोणते प्रेग्नन्सी टायमिंग पिरियडमध्ये कोणते कोणते केसेस असे असतात जे की गायनॅकोलॉजिकल डिसऑर्डर्ससोबत रिलेटेड आहे. तेच आपला आजचा हा टॉपिक आहे. आपण तेच बघणार आहे की गायनॅकोलॉजिकल डिसऑर्डर्स इन प्रेग्नन्सीमध्ये कशा असतात. आता काही गायनॅकोलॉजिकल डिसऑर्डर असतात जे की प्रेग्नन्सीच्या वेळेला होतात, पण मदरला आयडेंटिफिकेशन करता येत नाही. सो मदर त्यावेळेला काय करणार, ओके, कोणाची हेल्प घेणार आणि ते कशी त्याचे फाइंड आउट करणार, या ठिकाणी आपल्याला ते बघायचं आहे. सो आपण बघू गायनॅकोलॉजिकल डिसऑर्डर्स कसे असतात. आता ज्यावेळेला नॉर्मल फंक्शनिंग होतं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचं, ओके, आता जसं की त्यामध्ये काय काय कोणते कोणते म्हणजे पार्ट ऑर्गन्स इन्क्लुडिंग आहे, जसं की ब्रेस्ट असेल, ऑर्गन्स म्हणजे की ॲब्डोमिनल पेल्विक एरिया असेल, त्यानंतर वूम म्हणजे युटेरस असेल, ओव्हरीज असेल, फॉलोपियन ट्यूब असेल आणि वजन अँड व्हल्वा असेल. हे सगळे रिलेटेड आहे गायनॅकोलॉजिकल डिसऑर्डरच्या. यांच्या म्हणून जर का कंडिशन आपल्याला ॲबनॉर्मल वाटली, सो आपण त्याला कंडिशनचा फाइंडिंग करणार आणि त्याला नेम देणार आहे की गायनॅकोलॉजिकल डिसऑर्डर्स आहे की कोणता अदर डिसऑर्डर्स आहेत, की आपण या ठिकाणी फाइंड आउट करतो. कॉमन गायनॅकोलॉजिकल कंडिशन्स कोणते आहेत, जसे की कंजेनायटल मालफॉर्मेशन्स ऑफ युटरस, जसे की व्हाजाना इन प्रेग्नन्सी, ओके, डिस्प्लेसमेंट ऑफ ग्रॅव्हिड युटेरस, युटरसची साईज त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट होते, चेंजेस होते. ॲबनॉर्मल व्हाजानल डिस्चार्ज इन प्रेग्नन्सी, आता ज्या वेळेला व्हाजानल डिस्चार्ज होत असेल ड्युरिंग प्रेग्नन्सीच्या वेळेला, सो तो कोणता आहे, नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे, ते आपण फाइंड आउट करतो. ओव्हरियन ट्यूमर इन प्रेग्नन्सी, आता ज्यावेळेला ओव्हरीजमध्ये ट्यूमर प्रेझेंट असतात त्याला आपण प्रेग्नन्सीच्या वेळेला असेल तर त्याला आपण ओव्हरियन ट्यूमर बोलतो. कार्सिनोमा सर्विक्स विथ प्रेग्नन्सी, ओके, कार्सिनोमा कॅन्सरस सेल फॉर्मेशन होतात सर्विक्समध्ये ड्युरिंग द प्रेग्नन्सीच्या वेळेला. सो हे सुद्धा गायनॅकोलॉजिकल कंडिशनमध्ये इन्क्लुडिंग असतात. लिओमायस विथ प्रेग्नन्सी, ओके, लिओमायमास म्हणजे काय, इन प्रेग्नन्सीच्या वेळेला ती ॲबनॉर्मल कंडिशन असते, ओके, ती आपण या ठिकाणी इन डिटेलमध्ये बघू. जेनायटल प्रोलॅप्स इन प्रेग्नन्सी, आता जे जेनायटल ऑर्गन्स असतात ते त्या ठिकाणी प्रोलॅप्स होतात, म्हणजे की काय, एकमेकांच्या सरफेसवर पडतात, त्याला आपण प्रोलॅप्सेशन असं नाव दिलेलं आहे. तर ते त्यामध्ये कोणते कोणते ते आपण बघू. आता काही कंजेनायटल मालफॉर्मेशन्स आहेत ऑफ युटरस अँड व्हाजाना, त्यामध्ये आपण बघू आता कोणते आहे. आता मालफॉर्मेशन्स होतो कुठे, ॲबनॉर्मल डेव्हलपमेंट या ठिकाणी होतात. ॲबनॉर्मल डेव्हलपमेंट कुठे होतात, मिलियन डकमध्ये. ज्यावेळेला मदर जी असते ती फर्टिलिटी इन्क्लुडिंग करते, म्हणजे तिच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टम ही स्टार्ट असते, ओके. रिप्रोडक्टिव्ह सिस्टमच्या वेळेला ज्यावेळेला प्रेग्नन्सी टाईम पिरियड येतो त्यावेळेला काय होणार की युटेरस जो असतो तो इनफर्टिलिटी स्टार्टअप करणार, ओके. मग त्यामध्ये काही मायनर डिग्रीमध्ये असतात या केसेस, ओके. मग ऑब्स्टेटिक परफॉर्मन्स ज्यावेळेला आपण बघू त्यावेळेला आपलं अटेन्शन सिक्युअर कसं होणार की मॉडरेट डिग्री मालफॉर्मेशन त्यामध्ये जास्त असणार, ओके. ॲडवर्स इफेक्ट्स हे कुठं आपल्याला बघायला भेटणार, प्रेग्नन्सी आणि लेबरच्या वेळेला हे आपल्याला बघायला भेटणार. त्या टाईप्स ऑफ युटरन ॲनामोलीजमध्ये काय आपण बघणार आहे, मिलियन एजन्सीज ऑर द अब्सेन्स ऑफ युटरस, अनकॉर्निएट युटेरस, डबल और डिडले फेस युटेरस, ओके, बायकॉर्निएट युटेरस, सेप्टेट युटेरस, आर्क्युएट युटेरस, डायटिल स्टिलबेस्ट्रॉल युटेरस, याला आपण असे नाव दिलेले आहेत. आता कंजेनायटल ॲबनॉर्मॅलिटी ऑफ द फिमेल जेनायटल ट्रॅकमध्ये आपण बघू. नॉर्मल, डायडिफस, ओके, आर्क्युएट, कम्युनिकेटिंग, नॉन कम्युनिकेटिंग, नो कॅव्हिटी, नो हॉर्न, कंप्लीट, पार्शिनल, त्यानंतर पार्शियल आणि कंप्लीट असे आहेत, ओके. स्वतः रिस्क फॅक्टर काय होतं याच्यामध्ये रिस्क फॅक्टर आहे की जसं की जेनेटिक फॅक्टरसुद्धा या ठिकाणी इन्क्लुडिंग असतात, ओके. जसं की आपण अनसर्टिफाईड ज्या कॉन्ट्रासेप्टिव्ह असतात, जे कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइस असेल किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह मेडिसिन असेल, तर ते ज्यावेळेला आपण यूज करतो त्यामधून काय बघायला भेटतो आपल्याला की टेराटोजेनिक इफेक्ट आपल्या बॉडीवरती बघायला भेटणार, ओके. सो मग फिटस ज्यावेळेला व्हर्नरेबल पिरियड असेल फिटसचा, तो हा कोणत्या टाईम पिरियडमध्ये आपल्याला आयडेंटिफाय करू शकतो आपण, 2 to 12 वीक्स ऑफ गेस्टेशन एजमध्ये.
आता साइन अँड सिम्पटम्स काय यायचे, त्याच्यामध्ये साइन अँड सिम्पटम्स काय होणार, पेल्विक पेन होणार, त्यानंतर डीप डिस्प्युरिनिया होणार. ओके, त्यानंतर मेन्स्ट्रुअल क्रॅम्प आपल्याला बघायला भेटणार. त्यानंतर इरेग्युलर ऑफ मेन्स्ट्रुएशन बघायला भेटणार आपल्याला. आता त्यामध्ये मेनोरेजिया बघायला भेटणार, म्हणजे की काय खूप लार्ज अमाऊंट ऑफ ज्यावेळेला ब्लिडिंग होत असेल मेन्स्ट्रुअल टाईम पिरियडमध्ये, त्याला आपण मेनोरेजिया बोलतो. त्यानंतर एंडोमेट्रायटिस होणार, एंडोमेट्रियम जी लेअर त्या ठिकाणी इन्फ्लामेशन्स होणार. त्यानंतर ॲबडोमिनल इरिटेशन्स आपल्याला त्या ठिकाणी होणार. त्यानंतर आहे की स्निझिंग, ओके, अँझायटी या ठिकाणी होणार. आणि बेबी हा कसा असणार आहे, प्रीमॅच्युअर बेबी हा बॉर्न होऊ शकतो. या टाईपचे आपल्याला साइन अँड सिम्पटम्स बघायला भेटतात. तर डायग्नोसिस टेस्ट कशी आपण करतो, कम्प्लिटली करतो. ओके, मेडिकल एक्झामिनेशन्स करणार, फिजिकल एक्झामिनेशन्स ऑल इन्क्लुडिंग करणार, हिस्ट्री टेकिंग वगैरे असेल ते. त्यानंतर सल्फेंजिओग्राम करणार आपण, त्याला आपण नाव दिलेलं आहे HSJ, हिस्टेरो सल्फेंजिओग्राम, आपण त्याला असं नाव दिलेलं आहे. अल्ट्रासाऊंड, MRI आपण त्यामध्ये काय युटिलाइज करतो की कन्फर्मेशन करतो की कंजेनिटल युट्राइन ॲबनॉर्मॅलिटी प्रेझेंट आहे का मदरच्या युट्रसमध्ये. ओके, याचं आपलं मेन डायग्नोसिसचं पर्पजेस आहे. आता डायग्नोसिस कशा करतो आपण, सिझेरियन सेक्शन असेल, ॲबडोमिनल इन्स्पेक्शन म्हणजे काय, फंडल नॉचिंग असेल, मॅन्युअल रिमूव्हल ऑर इव्हॅक्युएशन्स ऑफ ऑपरेशन असेल, त्यानंतर हिस्ट्रोसल्फेंजिओग्राफी किंवा हिस्ट्रोस्कोपी असेल म्हणजे युट्रेसमध्ये, लॅप्रोस्कोपी फॉर इनफर्टिलिटी इन्व्हेस्टिगेशन्समध्ये असेल. लॅप्रोस्कोपिकल एक्झामिनेशन्स करतो आपण इनफर्टिलिटी इन्व्हेस्टिगेशनच्या वेळेला. आता ॲडवर्स ऑब्स्टेटिक इफेक्ट ऑफ काय आहे, त्यामध्ये रिकरंट मिड ट्रायमिस्टर ॲबॉर्शन्स होऊ शकतो, रप्चर प्रेग्नेंट रुमिडेंटरी और कॉर्नर प्रेग्नन्सी त्या ठिकाणी होऊ शकते आपल्याला. माल प्रेझेंटेशन्स म्हणजेच काय, ॲबनॉर्मल प्रेझेंटेशन त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो. ॲबनॉर्मल युट्राइन ॲक्शन्स, युट्राइन इनर्शिया ऑर द असिमेट्रिकल युट्राइन कॉन्ट्रॅक्शन आपल्याला ह्या कंडिशनमध्ये ॲडवर्स इफेक्टमध्ये बघायला भेटतो. प्रीटर्म लेबर म्हणजेच की काय, लवकरच लेबरची जी वीक्स आहेत ते लवकर बघायला भेटणार. फिटल ग्रोथ अँड रिस्ट्रिक्शन्स आपल्याला बघायला भेटणार, फिटसची ग्रोथ इम्प्रुव्हमेंटेशन होणार नाही. पोस्टपार्टम हिमोरेज आपल्याला बघायला भेटणार, एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ हिमोरेज आफ्टर द डिलिव्हरी. रिटर्न प्लासेंटा इंक्रीज इन्सिडन्स ऑफ ऑपरेटिव्ह इंटरफेरन्स. ऑब्स्ट्रक्टेड लेबर. आता कॉम्प्लिकेशन्स काय होणार, याच्यामध्ये इनफर्टिलिटी होणार, एंडोमेट्रोसिस होणार, हिमोमेट्रा होणार, युरिनरी ट्रॅक ॲबनॉर्मॅलिटीज त्या ठिकाणी प्रेझेंट असणार, अबॉर्शन्स होऊ शकतो, प्रीटर्म डिलिव्हरीज होऊ शकतात, फिटल मालफॉर्मेशन्स आणि माल प्रेझेंटेशन्स ह्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स आहेत. ट्रीटमेंट काय प्रोव्हाइड करणार आपण, मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आपण काय मिनिमली टेक्निक यूज करतो आपण, लॅप्रोस्कोपिकल आणि हिस्ट्रोस्कोपी आपण त्या ठिकाणी एक्झामिनेशन्स करतो. सो ज्यावेळेला ऑब्स्ट्रक्शन्स इमॅच्युअर ऑब्स्ट्रक्शन्स असेल किंवा फंक्शनॅलिटी त्या ठिकाणी होत नसेल, सो आपण काय करतो, सर्जरीज करतो युट्रसमध्ये. पण सर्जरी ही इज नॉट युजली रिकमेंडेड, प्रॉपरली सर्जरी हे रिकमेंडेड नसते. आपण त्या ठिकाणी सेप्टम किंवा त्या ठिकाणी आपण आउट पेशंट प्रोसिजर त्या ठिकाणी करतो, जसं की कॉम्बिनेशन प्रोसिजर असेल, लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी. ओके, आणि त्या ठिकाणी आपण सर्वायकल डायलेशन्स आणि इव्हॅक्युएशन्स करतो, ज्यामध्ये प्रेग्नन्सीमध्ये असेल. ओके, ज्याच्यामध्ये युट्राइन ॲनोमली प्रेझेंट असेल. ओके, सर्विक्समध्ये आतमध्ये प्रेग असेल, त्याला आपण काय बोलतो, सर्वायकल परक्लेज आपण असं नाव दिलेलं आहे. मग आपण काय करतो, टू प्रिव्हेंट करण्यासाठी प्रीमॅच्युरेशन्स डायलेशन्स आपण करतो. आता डिस्प्लेसमेंट ऑफ ग्रॅव्हिड युट्रस कसा डिस्प्लेसमेंट होतो, त्यामध्ये आपण बघू. ज्यावेळेला मिडल ब्लॅडर असेल आणि रेक्टम बिहाइंड असेल, डिस्क्राईब ज्यावेळेला आपण करतो भाजन आणि ॲटफ्लेक्सेट विथ द रिस्पेक्ट ऑफ सर्विक्स. ओके, ॲट्रिवेटेड म्हणजे काय, रिटॅटेड फॉरवर्ड, रोटेटेड फॉरवर्ड टुवर्ड्स अँड अँटेरियर सरफेस ऑफ द बॉडी. अँटीफ्लेक्स म्हणजे काय, फ्लेक्स टुवर्ड द अँटेरियर सरफेस बॉडी, thus its lie immediately post superior
टू द ब्लॅडर. पोस्ट सुपिरियर ब्लॅडर आणि अँटेरियर सरफेस ऑफ द बॉडी यांच्यामध्ये डिफरन्सेस या ठिकाणी आपल्याला बघायला पडू शकते. ओके, अँटेरियर सरफेस ऑफ बॉडी असणार आहेत आणि तो इमिडिएटली कसा असणार आहे, पोस्टेरियरली सुपिरियरली ब्लॅडरच्या साईडला असणार आहे. समजलं. व्हॉट इज युट्राईन डिस्प्लेसमेंट आपण या ठिकाणी बघू. म्हणजेच काय डिस्प्लेसमेंट होते, म्हणजे काय शिफ्ट होते कुठे बॅकवर्ड साईडला आणि अपवर्ड साईडला, डाऊनवर्ड साईडला. ओके, समटाईम्स कशा होणार, दोन साईड आपल्याला एक सोबत बघायला भेटू शकतात. बॅकवर्ड डिस्प्लेसमेंट आणि रेट्रोवर्शन आणि डाऊनवर्ड डिस्प्लेसमेंट असे आपल्याला दोन दोन साईड दोन दोन टाईपचे आपल्याला त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट बघायला भेटू शकतात. लॅम्पिंग ऑफ प्रोलॅप्सेस. रेट्रोवर्शन्स इज ऑल्सो नोन ॲज टायपिंग ऑफ द वूम्ब अँड ऑफ प्रोलॅप्स ॲज अ फॉलिंग ऑफ द वूम्ब. म्हणजे काय फॉल म्हणजे काय खाली पडणे किंवा समटाईम्स प्रोलॅप्स होऊन जाणे, म्हणजेच काय अदर्स ऑर्गनच्या वरती सरफेसवरती रिट्रॅक्ट होणे, त्याला आपण काय बोलतो, डिस्प्लेसमेंट असं बोलतो. या टर्मिनॉलॉजीज आहे, तुम्हाला जास्त रीड करायचं आहे एवढं पण विचारत नाही टर्मिनॉलॉजी. आता आपण बघू अँटीव्हर्शन्स, रेट्रोव्हर्शन्स, अँटीफ्लेक्शन्स, रेट्रोफ्लेक्शन्स म्हणजे काय. आता ठिकाणी बघा अँटीव्हर्शन्स म्हणजे काय. फर्स्ट म्हणजे आपल्याला बघायला भेटतो अँटीव्हर्शन्स म्हणजे काय, जो आपला युटरस आहे तो कसा आहे, सरफेस ऑफ द याच्या ओके कोणाच्या सर्विसच्या सरफेस च्या वरती तो रेट्रोव्हर्स झालेला आहे. रेट्रोव्हर्शन्स म्हणजे काय, रेट्रोवॅक्ट झालं म्हणजे काय, नॉर्मल पोझिशनपेक्षा बॅक साईडला तो आलेला आहे. आणि त्यानंतर अँटीफ्लेक्स म्हणजे काय, अँटेरियर साईड ऑफ द सर्विसच्या तो डाऊन झालेला आहे, फॉलिंग डाऊन झालेला आहे. आणि रेट्रोफ्लेक्शन म्हणजे काय, तो ज्या बॅक साईडला अजून तो ट्रान्सफर झालेला आहे. ओके, फोर्थमध्ये बघा या ठिकाणी राईट साईडला शिफ्ट झालेला आहे. रेट्रोवर्टेड ग्रॅव्हिटास युटरस डेफिनेशन्स आपण या ठिकाणी बघू. मायनर व्हेरिएशन्स पोझिशन असतात त्या ठिकाणी युटरस काय करतो, कॉन्स्टंटली चेंज होत राहतो त्याची पोस्चर आणि त्याचं स्टेनिंग ब्लॅडरच्या साईडला किंवा रेक्टमच्या साईडला. ओके, सो युटरस रिझल्टिंग इन हॅबिच्युअली इन पोझिशन्स मे बियॉन्ड द लिमिट नॉर्मल व्हेरिएशन्स शुड इट बी कॉल्ड अ डिस्प्लेसमेंट. म्हणजेच काय, तो करणार व्हेरिएशन्स त्या ठिकाणी करणार, त्या ठिकाणी तो पोझिशन त्याची रेक्टम साईडला असेल किंवा ब्लॅडर साईडला असेल. रेट्रोवर्टेड युटरस कंजनायटल असू शकतो किंवा ॲक्वाड असू शकतो. नॉर्मल तो कसा असणार आहे, युट्राईनच्या पोझिशनवर तो डिपेंड असतो. आता इन्सिडेन्स रेट जर का आपण बघितला 10% ऑफ फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये आपल्याला बघायला भेटतो. याच्या डिग्रीज आहेत, फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री. फंडस इज द वर्टिकल अँड द पॉइंटिंग टुवर्ड द सॅक्रल प्रोमॉन्टरी. सेकंड डिग्रीमध्ये कसं आहे, फंडस हा कुठं लाय होतो, सॅक्रल हॉलोजमध्ये आणि बट नॉट बिलो द इंटरनल ऑसिकल, इंटरनल ऑसिकलच्या खाली तो बिलो येत नाही. थर्ड डिग्रीमध्ये कसा फंडस तोवर लाय होतो, म्हणजे फंडसच्या वरती असतो, पण तो लेवल कोणत्या, इंटरनल ऑसिकलच्या लेवलला असतो. पाऊच ऑफ डौग्लास असं त्याला नाव दिलेलं आहे. ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 नॉर्मल युटरस आणि ग्रेड 3, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3. कॉजेस काय, प्युपेरियल कॉजेस असू शकतात, प्रोलॅप्सेशन असू शकतो, म्हणजे काय प्रोलॅप्स होते म्हणजे काय, मसल्स एक दुसऱ्या सरफेसवर प्रोलॅप्स होतात. ट्युमर्स असल्यामुळे सुद्धा होऊ शकतो. पेल्विक अडेजन झाल्यामुळे सुद्धा होऊ शकतो. ॲनाटॉमिक चेंजेसमुळे सुद्धा होऊ शकतो. समटाईम्स स्पॉन्टेनियस रेक्टिफिकेशन झालं एखाद्या वेळेस. ओके, किंवा युटरस जास्तच ग्रोथ झाला, फंडस हा थोडा कमी ग्रोथ झाला असेल, सो त्यावेळेला डिपेंड करतं वीक ऑफ गेस्टेशननुसार प्रेशर राईज होऊन आणि आपल्या ब्लॅडरवरती तो प्रोलॅप्स होणार किंवा ॲटिव्हर्स होणार. चेंजेस फॉलोविंग इन चेंजेस काय काय फॉलोविंग करतो आपण. चेंजेस द युटरसमध्ये, चेंजेस द युरेथ्रा अँड ब्लॅडरमध्ये काय काय होणार. युटरसमध्ये काय होणार, सर्विक्स पॉइंटेड असणार आहेत, मग फॉरवर्ड किंवा अप्पर साईडला तो सिम्पल्स प्युबिसच्या वरती प्लेस होऊ शकतो. ओके, चेंजेस इन युरेथ्रा अँड ब्लॅडरमध्ये काय, युरेथ्रल चेंजेस असू शकतात, इलॉंगेशन असू शकतो, ब्लॅडर चेंजेस होऊ शकतात, ॲब्डोमिनल ऑर्गन असेल किंवा अंबेलिकस रिजन असेल, हे त्या ठिकाणी चेंजेस होऊ शकतात. सिम्टम्स ऑफ इनक्रॅटिक सिम्टम्स ऑफ इनक्रॅक्टेड
रेट्रोवर्टेड ग्रॅव्हिडस युटरसमध्ये काय रिटेन्शन ऑफ युरिन असेल, इनकॉन्टिन्युअन्स ऑफ युट्राईन ऑकर्स असेल, समटाईम्स रेअरली काय होऊ शकतात, अनट्रीटेड केसेस असू शकतात. समटाईम्स ज्यावेळेला आफ्टर द डिलिव्हरी असेल किंवा बिफोर द डिलिव्हरी अनट्रीटेडमेंट केसेस असेल, समटाईम्स इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतो युरिनरी ट्रॅकमुळं. सो त्यामुळं काय सिस्टायटिस होऊ शकतो, इन्फ्लॅमेशन होऊ शकतो सिस्ट लेअरमध्ये. पॉलिनेफ्रायटिस असू शकतो, युरेमिया होऊ शकतो, समटाईम्स ऑफ बाईट्स ऑफ म्युकोज मेम्ब्रेन ज्यावेळेला युरेथ्रा किंवा रप्चर ऑफ ब्लॅडरमध्ये दोघांमध्ये कनेक्शन असेल त्या ठिकाणी ते होऊ शकतो. ॲबॉर्शन्स फॉलो होऊ शकतात समटाईम्स, किंवा समटाईम्स बॅक साईड किंवा बेरिंग डाऊन साईडला सुद्धा पेल्विकचे ते जाऊन बसू शकतात किंवा प्रोलॅप्स होऊ शकतात. कॉन्स्टिपेशन त्या ठिकाणी होऊ शकतो कारण की युटेरसवर प्रेशराईज होत नाही, म्हणजे रेक्टम साईडला प्रेशराईज होत नाही म्हणून. ऑब्स्टेट्रिकल इश्यूज काय काय असू शकतात, टेक्निकल डिफिकल्टी असू शकते क्रोनिक विलस सॅम्पलिंगमध्ये, म्हणजे ज्यावेळेला क्रोनिक विलस सॅम्पलिंग आपण करतो त्यावेळेला डिफिकल्टी होऊ शकते आपल्याला. पेल्विक ऑर्गन किंवा पेल्विक पेन त्या ठिकाणी होऊ शकतो, ज्यांना डिफिकल्टी होऊ शकते. इंट्रायुट्राईन डिव्हायसेस म्हणजे ज्यावेळेला आपण इन्सर्ट करतो, डायफ्राम असेल, जेवढ्या पण मॅथड्स असेल, जेवढ्या पण डिव्हायसेस असेल ते करण्यासाठी आपल्याला डिफिकल्टी जाऊ शकते इन्सर्शनच्या वेळेला. सोनोग्राफीसाठी सुद्धा आपल्याला हेल्प होणार नाही प्रॉपरली. इन्फर्टिलिटी इश्यूज आपल्याला त्या ठिकाणी बघायला पडू शकतात. इफेक्ट ऑन प्रेग्नन्सीच्या वेळेला काय इफेक्ट होणार की ज्यावेळेला प्रेग्नन्सी वेस्टेज त्या ठिकाणी जाऊ शकते. समटाईम्स मेकॅनिकल ॲक्शन त्या ठिकाणी होणार नाही. ओके, सो प्रेग्नन्सी ही डिस्ट्रीब्यूट होऊ शकत नाही प्रॉपरली युट्राईन व्हास्क्युलरिटीमध्ये, किंवा त्या ठिकाणी ॲबॉर्शन समटाईम्स होऊ शकतं मदर्समध्ये. डायग्नोसिस काय काय करू शकतो आपण, युरिनेशन एक्झामिनेशन्स करू शकतो, ॲब्डोमिनल एक्झामिनेशन्स करू शकतो, त्यानंतर अंबालिकल एक्झामिनेशन्स, फंडस एक्झामिनेशन्स करू शकतो, रेक्टल एक्झामिनेशन्स करू शकतो, युट्रेस एक्झामिनेशन करू शकतो. मॅनेजमेंट आपण काय करणार, बिफोर इन्सार्केशन्स त्यामध्ये का 12 वीक ऑफ ज्यावेळेला आपण चेक करतो पिरियडिकली एक्झामिनेशन्स करतो 12 वीक्समध्ये, तो ॲब्डोमिनल ऑर्गन किती बिकम झालेला आहे आपण ते चेक करणार. एम्प्टी ब्लॅडर असेल तर आपण ते चेक करणार, फ्रिक्वेन्स ऑफ किती आहे युरिनेशन्स ते चेक करणार, पोझिशन्स ऑफ फिटस ते चेक करणार. आफ्टर इनकार्सिएशन्समध्ये काय असणार आहेत, फॉलिस कॅटेटर आपण आणि एम्प्टी करणार ब्लॅडर. त्यानंतर आपण ॲडवाइस करणार बेड रेस्टसाठी मदरला पोझिशन्समध्ये. त्यानंतर कल्चर आणि सेन्सिटिव्हिटी टेस्ट करणार आपण ॲडमिनिस्ट्रेशन करून अँटीबायोटिक. ओके, स्पॉन्टेनियस करेक्शन्स फेल असेल तर मग काय आपण मॅन्युअल करेक्शन्स करतो पोस्टेरियर फॉर्नेकची. आणि आफ्टर द करेक्शन्स ऑफ हॉटस्मिथ पेसे त्या ठिकाणी आपण इन्सर्टेड करतो 18 to 12 वीकमध्ये. त्यानंतर ऑप्शन ऑफ सम केसेसमध्ये आपण काय करतो, सम केसेसचे मेथड्स फेल झाले असेल सो आपण लॅप्रोटॉमी करतो. त्यानंतर आपण अटेम्प्ट करणार आहेत की टर्मिनेशन्स फेलिंग ऑफ टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी बेबी इंडिकेटेड, त्याला आपण डायग्नॉस्टिकल इन्व्हेस्टिगेशन्स करतो युट्रसचं. डिलिव्हरी करतो आपण सिझेरियन सेक्शनमध्ये सम डिफिकल्टीज केसेसमध्ये. प्रिव्हेन्शन्स काय करणार आपण एम्प्टी करणार ब्लॅडर रेग्युलर इंटरवल्समध्ये, इन्क्रीज करणार आपण पेल्विक मसल्स रेग्युलर एक्सरसाइजमुळं. त्यानंतर इन्करेज करणार आपण त्यांना पोझिशन द्या म्हणून फॉर 1 or 2 डेली वीक म्हणून 1 or 2 टाइम्स त्यांना तर द्यायला पाहिजेत म्हणून. ओके, सो या ठिकाणी आपले थोडेफार होते गायनेकोलॉजिकल डिसऑर्डर्स जे की प्रेग्नन्सीमध्ये होतात ते आपण या ठिकाणी बघितले. ओके, थँक्यू. ओके, अजून आपले थोडेफार एक टॉपिक राहिलेला आहे जो की आपण आताच करून घेऊ. ॲबनॉर्मल व्हाजाइनल डिस्चार्ज कसा होतो, म्हणजे व्हाजाइनामधून डिस्चार्ज कसं होणार, जो की आपण ॲबनॉर्मॅलिटी त्यामध्ये फाइंड आउट करू. बघा, ज्यावेळेला प्रेग्नेंट मदर असेल त्यावेळेला तिला व्हाजाइनल डिस्चार्ज येतो, पण तो कसा येतो, सिक्रेशन असेल, मग आपण आयडेंटिफाय करतो की हां प्रेग्नन्सी स्टार्ट झालेली आहे, त्याला आपण साइन ऑफ प्रेग्नन्सी बोलतो, साइन ऑफ पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी. पण ॲबनॉर्मल व्हाजाइनल डिस्चार्ज येत असेल सो तो आपण कसं फाइंड आउट करणार की हा नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे. त्यामध्ये आपण सिक्रेशन्स असतात व्हाजाइनल सिक्रेशन्स, किंवा ज्यावेळेला ड्युरिंग द प्रेग्नन्सीच्या वेळेला काय होतो आपल्याला हायपर एपिगॅस्ट्रिक स्टेटमध्ये आपल्याला सिक्रेशन बघायला भेटतात. डिस्चार्ज हा थिक असेल, म्युकस हा कसा नॉन इरिटेटिंग असेल, किंवा मायक्रोस्कोपिकली आपण एक्झामिनेशन्स करतो प्रत्येकाचं, किंवा समटाईम्स ऑफ पस सेल त्या ठिकाणी प्रेझेंट एका सिक्रेशनमध्ये ते आपण आयडेंटिफाय करतो, त्याला आपण काय बोलतो ॲबनॉर्मल व्हाजाइनल ब्लिडिंगमध्ये
करतो. आता त्यामध्ये कोणती आहे, फर्स्ट वन ट्रायकोमोनास वजनालिस म्हणजे हा इन्फेक्शन त्या ठिकाणी होतो मदर्सला ड्युरिंग द प्रेग्नन्सीच्या वेळेला. म्हणून त्यावेळेला काय होतं की डिस्चार्ज म्हणून आपल्याला आयडेंटिफाय कळतं की या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं, बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं आहे मदरला. सो आपण तो कोणती ट्रीटमेंट देणार, त्या ठिकाणी मेट्रोनायडाझोल देणार 200 mg 3 वेळा 7 डेजसाठी. मेट्रोनायडाझोल अवॉइड काय करणार, फर्स्ट टाइम म्हणजे आपण अवॉइड करणार. पण हजबंड शुड बी ट्रीटेड सायमल्टेनियसली. त्या ठिकाणी हेल्प हजबंडला सांगणार की तुम्ही त्या ठिकाणी त्यांची हेल्प करायची आहे. त्यानंतर मोनिलियास व्हाजायनायटिस इन्फ्लॅमेशन्स होते त्या ठिकाणी. कॅन्डिडस अल्बिकन्स या ठिकाणी तो फंगल इन्फेक्शन त्या ठिकाणी होतं. ओके. त्यामध्ये समटाईम्स ऑफ डायबेटिक मदर असेल त्यांच्यामध्ये मोरली होऊ शकते, चान्सेस आहे जास्त होण्याचे. सर्वायकल एक्टोपिक इरोजन्स करू शकतो आपण, हार्मोनल एक्टोपिक करतो. सर्वायकल पॉलिप्स म्हणजे काय, आणि ॲक्वार्ड ॲबनॉर्मॅलिटी इन द सर्विक्स आपण चेक करतो. प्रिव्हियसली हिस्ट्री असेल समोर आणि प्लास्टिक ऑपरेशन असेल तर ते आपण त्या ठिकाणी चेक करणार हिस्ट्री कलेक्शनमध्ये. ओके. आता बाकीचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. सध्या आपण एवढं बघितलेलं आहे, एवढं इम्पॉर्टंट तुम्हाला आहे. आपण नेक्स्ट पार्टमध्ये अजून इन डिटेल्समध्ये गायनेकोलॉजिकल डिसऑर्डर्स जे प्रेग्नन्सीच्या वेळेला असतात ते आपण तिथे बघू. ओके, थँक्यू.